श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला थोडंसं शिवलीला अमृतांचा 6वा अध्याय का म्हणजे मानला जातो किंवा विशेष शिवलीला अमृतांची म्हणजे 6वा अध्यायाचे पारायण कधी करावे सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे नवीन जर कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला मी सुरुवात करते. तर कसं सध्या जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे आणि याच्या पुढच्या आठवड्यातच म्हणजे सोमवती अमावस्या येत आहे. त्यामुळे सोमवारी येणारी म्हणजेच उद्या अमावस्या आहे. सोमवती अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या असे का म्हटले जाते हे सविस्तर सांगणार आहे. कारण किंवा 13 की म्हणजे 13 तारखेला की 14 जुलैला आहे सोमवती अमावस्या ते पण सविस्तर सांगणार आहे. कारण अमावस्याचे म्हणजे शिवाची पूजा कशा पद्धतीने करतात, काय उपाय आहे, सर्व योग्य पद्धती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग फ्रेंड्स सुरुवात करते व्हिडिओला. कारण हिंदू धर्मात या तिथीला खरंच अत्यंत महत्त्व मानलेलं आहे. कारण अत्यंत पवित्र आणि पुण्यदायक मानले जाते. कारण या अमावस्याच्या दिवशी भगवान शंकरांची खरंच पूजा, स्नान, म्हणजे दानासोबतच आपण पूर्वजनांची पूजाही करण्याची प्रथा आहे. कारण म्हणजे धार्मिक मान्यतेनुसारच पुण्यकर्म प्राप्त होते. म्हणूनच भगवान शिवाची महत्त्व भाग्यशाली म्हणजे जे आहे ते त्यांना किंवा स्नान आणि दान करण्याची अचूक तारीख काय आहे किंवा महत्त्व, शुभ वेळ येथे म्हणजे सांगणार आहे मी तुम्हाला. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर 13 की 14 जुलैला सोमवती अमावस्या आहे. कधी आहे ते सांगणार आहे. कारण मराठी दिनदर्शिकेनुसार सोमवती अमावस्या तिथी आषाढी अमावस्या ही मंगळवार म्हणजे 14 जुलै 2026 अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे. 13 जुलै 2026 सायंकाळी 6:50 सुरू होणार आहे. कारण अमावस्या तिथी समाप्त होणार आहे 14 जुलै 2026 दुपारी 3:12. तर यावर्षी जुलै महिन्यातील अमावस्या ही सोमवतीच असल्यामुळे तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. कारण सोमवती अमावस्या ही चा योग्य कधी आहे किंवा शुभ योग काय आहे म्हणजे किती वाजता आहे तर ते सांगणार आहे. अमावस्याच म्हणजे सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. कारण हिंदू धर्मात या तिथीला खरंच अत्यंत पवित्र मानले जाते. कारण पुण्यदायक मानले जाते. चंद्राचा दिवस हा सोमवारी आणि अमावस्या याचा दुर्मिळ संयोग झाल्याने या म्हणजे दिवसाचे धार्मिक महत्त्व वाढते. कारण धार्मिक महत्त्व म्हणजे काय की सोमवती अमावस्या ही भगवान शिव, देवी पार्वती यांना पितरांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानले जाते. कारण या दिवशी स्नान, दान, जप, तप आणि म्हणजे पूर्वक केल्याने विशेष पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे. पितरांचे आशीर्वाद मिळावेत आणि पितृदोष कमी व्हावा यासाठी अनेक जण म्हणजे श्रद्धा करतात. किंवा धार्मिक श्रद्धेनुसार सोमवती अमावस्या ही आत्मशुद्धी किंवा पितृकृतज्ञ, दान, धर्म आणि भगवान शिवाच्या उपासनेला म्हणजे समर्पित दिवस मानला जातो. कारण या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा, जप आणि दान यांना खरंच खूप विशेष महत्त्व असल्याचे विविध धार्मिक ग्रंथ आणि परंपरेमध्ये सांगितले जाते. कारण शिवपूजेचे महत्त्व काय आहे की धार्मिक म्हणजे काय आहे तर ते सांगणार आहे. की धार्मिक मान्यतेनुसार सोमवार हा भगवान शिवाचाच दिवस मानला जातो. कारण त्यामुळे या दिवशी शिवलिंगावर तुम्ही काय करू शकतात की जल, दूध, बेलपत्र, धतुराचं फूल असतो ना ते अर्पण करून तुम्ही 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप केल्यास खरंच मनोकामना पूर्णही होतात अशी मान्यता आहे. तर त्या दिवशी म्हणजे विवाहित महिलांसाठी महत्त्व काय आहे त्या दिवशी तर विवाहित महिला या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवती अमावस्याचे व्रत करतात. काही ठिकाणी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याला 108 प्रदक्षिणा बी घालण्याची परंपरा आहे असं पण करतात काही लोक. तर आता म्हणजे पितृकार्यदानाचे महत्त्व काय आहे किंवा पितृ आपण का करायचं किंवा पितृदान का करायचं किंवा त्यांना काय करायचं त्या दिवशी तर या दिवशी पवित्र नदी स्नान करून पितरांना तर्पण म्हणजे अर्पण करून शुभ मानले जाते. कारण गरजू लोकांना अन्न, वस्त्र, तीळ काय त्यांना द्यावं गरजू लोकांना तर ऐका, अन्न, वस्त्र, तीळ, धान्य किंवा दक्षिणा दान केल्यास पितृ प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे. तर तुम्ही हे करू शकतात तुम्ही. तर सोमवती अमावस्याला केलेले दान हे विशेष फलदायक मानले जाते. कारण तीळ आणि अन्नधान्य, वस्त्र, गूळ, तूप, फळी किंवा धार्मिक मदत म्हणजे गरजूंना देण्याची परंपरा पण आहे. या दिवशी तुम्ही देऊ शकतात वस्त्र, गूळ, तूप, फळे किंवा धार्मिक मदत गरजू लोकांना देण्याची परंपरा आहे. आणि
चांगलं पण असतं या दिवशी. तर या दिवशी काय करावे, तर या दिवशी तुम्ही काय करू शकता सकाळी उठल्या तेव्हापासून, तर ते सांगणार आहे. कारण ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे, भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा मंत्राचा जप करावा, पितरांसाठी तर्पण किंवा श्राद्ध करावे, शक्य असल्यास तर गरजूंना दान आणि अन्नदान पण करावे, म्हणजे शक्य असल्या तुमच्याकडनं तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता त्या दिवशी. तर त्या दिवशी काय टाळावे शक्यतोवर, तर तुम्ही म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी काय टाळावे ते सांगते. त्या दिवशी शक्यतोवर तुम्ही वादविवाद, राग आणि अपशब्द बोलण्याचे टाळावेत. कोणाचाही म्हणजे अपमान करू नये. शक्यतो तामसिक म्हणजे आहार पण नाही घ्यायचा, म्हणजे व्यसनापासून दूर राहावे. व्यसन काहीच करायचे नाहीत किंवा आपण मांसाहार हे त्या दिवशी काहीच करायचं नाही. अशा प्रकारे तुम्ही या गोष्टी टाळावे शक्यतोवर. तर अशा प्रकारे मी माहिती सांगितलेली सोमवती अमावस्या कधी आहे किंवा काय आहे, त्या दिवशी योग्य पूजा, शिवपूजा कशा पद्धतीत करायची, अशा प्रकारे मी माहिती सांगितलेली. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग फ्रेंड, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ फ्रेंड. अशा प्रकारे सोमवती अमावस्येची माहिती मी पूर्ण सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. माहिती आहे संपूर्ण सांगितलेला प्रयत्न केलेला आहे मी. श्री स्वामी समर्थ. बाय बाय फ्रेंड.